व्यासपीठावरील सर्व मान्यवर भानुप्रताप बर्गे सर, गणेश आनंदीकर सर, भारत येडे सर, संस्थेचे अध्यक्ष आनंद साळुंखे आणि आपण सर्वजण आज आपण जिजाऊ सन्मान सोहळा हा साजरा करत आहोत. त्याचबरोबर महिला दिन झाला आत्ताच, बरोबर. 8 मार्च हा महिला दिन सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना. 8 मार्च म्हणलं की महिला दिन असतोच, पण 365 दिवसामधला एकच दिवस महिलेचा आहे का? तर नाही. मग तिला तो दिवस आठवलाच पाहिजे. महिना झाला, महिन्याच्या एंडला आठवलं पाहिजे की माझा दिवस आहे बरं का आज. म्हणून या उद्देशानं आपण 8 तारखेला प्रोग्राम न करता आज 22 मार्चला हा प्रोग्राम करत आहोत. जिजाऊ साहेब ज्यांनी महाराष्ट्रालाच नाही तर देशाला एक स्वप्न दाखवलं, ते स्वप्न पूर्ण केलं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी बसून हे सर्व कार्यक्रम करतोय. असे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो की आम्ही कधीही संकटात असताना लक्षात घ्या, तुमच्यासाठी कुणीही मोठ्या घरातील श्रीमंत माणूस जो BMW मधनं ऑडी मधनं जात असेल तो कधीही तुमच्या मदतीला येणार नाही. परंतु हे जे सामान्य माणूस जो आपला आहे तो आपल्याला एक दुसऱ्याला संकट काळामध्ये धावून येणारा जो असतो तो आम्ही सामान्य. मला आवर्जून सांगतो, परवा मला केसरीमधून फोन आला, आळंदीकर काही सामाजिक काम करणाऱ्या संस्थांचे 1-2-3 लेख मला पाठवून द्या, आपल्याला राज्यात ते प्रसिद्ध करायचे आहेत आणि छान लेख जे चांगलं काम करतायत अशी संस्था. मी यांना म्हटलं तुमचा एक फोटो द्या, मला काही सांगावं लागलं नाही त्यांना. जगण्यात जीवन असतं घालवायचं, चंदनासारखं झिजायचं आणि गंध होऊन उरायचं असा हा परिवार आहे. तरी आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय. खरं पुन्हा एकदा या परिवाराचं अभिनंदन करूया. ज्या महापुरुषांची मी नावं घेतली त्यांनी ओरडून सांगितलंय की काहीतरी दुसऱ्यांसाठी करा, काहीतरी लोकांसाठी करा. आणि बरेच लोक करत नाही, तेव्हा असा परिवार घडला पाहिजे, पुढे आला पाहिजे. मला वाटतं सगळ्यात आणखी महत्वाचं जी आहे, मोठमोठे प्रोग्राम पुणे शहरांमध्ये होतात, पण त्यामध्ये कितीही मोठे पुरस्कार म्हणजे 500, 1000 संख्या समोर बसलेली असू द्या, पण ज्या पालकांनी आपल्या मुलांना अधिकारी बनवलं, शासकीय पदावर घेतलं, ते सगळ्यात मोठे पदाधिकारी आहेत असं म्हणून तुम्हाला सगळ्यांना आम्ही सॅल्यूट करतो. वाजवायची नाही. युट्यूबवर ह्याच्यावर माझे शेकडो व्याख्यान आहेत. 13 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये 1500+ व्याख्यान झालेत माझ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने घडवलं, आज समाजाला ती गरज आहे. तुम्ही तुमच्या आपत्यांना घडवले, पण पुढे नातवंड येतील, आहे की नाही. म्हणजे तुमची पोरी कुठेतरी आता पदावर काम करत असतील आणि ते चांगल्या पद्धतीने काम करत असतील, म्हणून त्या आईबापांचा सन्मान इथं होतोय. सर्व गुण संपन्न होत असताना मलाही स्वतःला आनंद होत आहे, कारण भाग्यश्रीताई आणि आनंद दोघेही ग्रामीण भागातूनच आज या ठिकाणी आपल्यासाठी हे काम सातत्याने करत आहेत. आमच्या दोघांचा परिचय हा लॉकडाऊन मध्येच झाला. खर तर माझे सहकारी शिवाजीराव खटकाळे भाऊ, ते IMD तिथून सगळे मिसाईल्स बनतात, त्या माध्यमातून त्यांनी ओळख करून दिली भाग्यश्रीताईंची आणि आनंदजीची. त्याच्यानंतर हा सातत्याने असणारा प्रवास हा चालूच आहे.
आपल्या पालकांचं असेल किंवा पाल्यांचं असेल अतिशय हायटेक आहे. आणि हे हायटेक जग असल्यामुळं सद्यस्थितीत असं एक ट्रान्झिशन पिरियड आहे की प्रत्येकाचं वैयक्तिक लाईफ वेगळं होत चाललेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाची स्क्रीन मोबाईलची वेगळी असते ना, मोबाईल फोनची स्क्रीन, त्याप्रमाणे प्रत्येकाचं जग वेगळं निर्माण होत आहे. आणि जो माणसांचा एकमेकांशी संवाद व्हायला पाहिजे ना, तो संवाद सध्या निष्ठच चाललेला आहे. आणि हा जर संवाद तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा असेल, कुटुंब म्हणून एकत्र राहायचं असेल ना, तर मोबाईल फोन्स, आयपॅड असतील, कुठलेही गॅजेट्स असतील ना, यापासून आपल्या सर्व पाल्यांना आपण अगदी दूर ठेवायचा प्रयत्न करा. त्यामुळे सगळ्या मातांना पहिल्यांदा धन्यवाद की तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत काबाड कष्ट करून आपल्या बऱ्याच गोष्टींचा त्याग करून आपल्या मुलांना नावलौकिक प्राप्त करून दिला आणि समाजामध्ये एक आदर्श मुलं म्हणून तुम्ही निर्माण केली. त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. विवेकानंद ज्या वेळेला 7 समुद्रापलीकडून भारतामध्ये आले तर विवेकानंदांच्या आईनं विवेकानंदांना विनंती केली की नरेंद्रा, तू मला आता शंकराचं दर्शन करायला घेऊन चल. तर त्यावेळेला विवेकानंद म्हणाले की आई जाऊ आपण उद्या. पण सगळ्या लोकांना वार्ता कळाली की विवेकानंद या रोडने आईला घेऊन जाणार आहे. तर जवळजवळ एका चौकामध्ये 300-400 मुलं हार तुरे घेऊन थांबली होती, फुलांचं गुच्छ, सगळी फुलं घेऊन थांबली होती. आणि विवेकानंद आणि त्यांच्या आईचं आगमन झालं तर त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भला मोठा हार बनवला होता आणि तो हार त्या विवेकानंदांच्या गळ्यात टाकायला ते गेले. स्वामी विवेकानंदांचा जय जयकार असो, भारत माता की जय, या गोष्टांनी आज संबंध दणानून गेलं. आणि ज्या वेळेला ही लोक हार विवेकानंदांच्या गळ्यात टाकायला लागली त्यावेळेला विवेकानंद साईडला आले आणि आईला पुढे केलं आणि तिच्या गळ्यात तो हार टाकायला लागला. त्यावेळेला त्या मंडळाच्या प्रमुखाने विचारलं